हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर बद्दल इम्पॉर्टंट क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोत. तर सुरू करूया आपला हा सेशन. फर्स्ट एमसीक्यू आहे आपल्या स्क्रीन समोर. एडी करंट लॉसेस इन द ट्रान्सफॉर्मर कोर कॅन बी रिड्यूस्ड बाय द यूज ऑफ सॉलिड कोर्स, लॅमिनेटेड कोर्स और फेराइट कोर्स. याच्यापैकी आपल्याला करेक्ट आन्सर कोणता असेल, करेक्ट कोड कोणता असेल, आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे. आपण हे शिकण्यापूर्वी, हा एमसीक्यू पाहण्यापूर्वी जे काही एडी करंट लॉसेस असतात ते एडी करंट लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर कोर आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थिकनेस स्क्वेअर ऑफ द थिकनेस. म्हणजे जे काही थिकनेस आहे त्या थिकनेसच्या स्क्वेअरला ठिकाणी प्रोपोर्शनल असतात. अगेन जे काही एडी करंट लॉसेस असतात ते एडी करंट लॉसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. या दोन बेसिक गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या की या ठिकाणी महत्वाच्या असतात. अगेन या ठिकाणी जो काही एडी करंट लॉस आहे त्या एडी करंट लॉसचा फॉर्म्युला जो काही पीई इज इक्वल टू के इंटू बी मॅक्स चा स्क्वेअर एफ चा स्क्वेअर T चा स्क्वेअर, where B max is nothing but the maximum flux density of the core, F is nothing but the frequency of the सप्लाय, आणि जो काही T आहे तो T म्हणजे काय बघा, थिकनेस ऑफ द लॅमिनेशन आहे. म्हणजे जेवढी या ठिकाणी थिकनेस लॅमिनेशनची जास्त असेल, म्हणजे जेवढं या ठिकाणी लॅमिनेशन हे थिक असेल तेवढे एडी करंट लॉसेस कसे असतील बघा, जास्त असतील. मग जर ही काय लॅमिनेशन आहे त्या लॅमिनेशन जर थिकनेस आपण या ठिकाणी कमी करायची ठरवली तर जे काही एडी करंट लॉसेस आहेत ते एडी करंट लॉसेस सुद्धा काय होतील बघा, या ठिकाणी कमी होतील. म्हणजे जे काही लॅमिनेशन आहे ते लॅमिनेशन आपण या ठिकाणी काय करतो बघा, सिलिकॉन स्टील या मटेरियलचं थिन शीट मध्ये या ठिकाणी लॅमिनेशन करतो, जेणेकरून एडी करंट लॉसेस काय होतील बघा, कमी होतील. अगेन ह्या लॅमिनेशनची जी काही थिकनेस आहे ती थिकनेस जेवढी आपण स्मॉल करूया तेवढे या ठिकाणी काय होईल बघा, जे काही एडी करंट लॉसेस ते एडी करंट लॉसेस रिड्यूस होतील. सेकंड नंबरचा पॉइंट आहे एडी करंट लॉसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कंडक्टिव्हिटी ऑफ द कोर. फॉर एक्झाम्पल जे काही कोर आहे ते कोर जर आपण या ठिकाणी कॉपरचं या ठिकाणी कोर यूज करायला गेलो तर कॉपरची कंडक्टिव्हिटी कशी आहे बघा, खूप हाय आहे. कॉपरची कंडक्टिव्हिटी खूप हाय असल्या कारणामुळे या ठिकाणी एडी करंट लॉसेस कसे असतील बघा, खूप हाय असतील. म्हणून जनरली आपण कॉपर या मटेरियलचं कोर या ठिकाणी यूज करत नाहीये. मग आपण कोर कोणत्या मटेरियलचे यूज करतो, तर ज्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी कमी असेल अशा मटेरियलला आपण प्रेफर करण्याचा प्रयत्न करतो. मग असे मटेरियल कोणते असतील तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपल्याकडे मटेरियल असतं ज्याला की आपण म्हणतो सिलिकॉन स्टील. हे जे काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल या ठिकाणी यूज करतो. फर्दर याच्यामध्ये सिलिका कंटेंट ऍड करतो कुठपर्यंत, अप टू 4 to 5%. पर्पज काय आहे तर सिलिका हे कंटेंट ऍड केल्यामुळे जो काही मटेरियल आहे त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी काय होते बघा, वाढते. जर मटेरियलची रेजिस्टिव्हिटी या ठिकाणी वाढत असेल तर त्या मटेरियलची काय होते बघा, कंडक्टिव्हिटी कमी होते. जर कंडक्टिव्हिटी कमी होत असेल तर फर्दर एडी करंट लॉसेस काय होतील बघा, कमी होतात. म्हणजे जे काही एडी करंट लॉसेस आपल्याला रिड्यूस करायचे आहेत त्यासाठी आपण काय करू शकतो, जे काही कोर आहे ते कोर या ठिकाणी लॅमिनेट करू शकतो. आणि जे काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, मग ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणता असेल तर सिलिकॉन स्टील असेल, त्याच्यामध्ये आपण सिलिकाचं कंटेंट ऍड करूया. म्हणजे या केसमध्ये लॅमिनेटेड कोर आपण यूज करून काय करतो, एडी करंट लॉसेस कमी करतो. त्याचबरोबर जे काही कोर आहे ते कोर आपण फेराइट्स म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचाही यूज करून या ठिकाणी एडी करंट लॉसेस कमी करू शकतो. म्हणजे या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट 2 and 3 बनली. सॉलिड कोर यूज करून आपण एडी करंट लॉसेस कमी करू शकतो का, नाही. तर का तर सॉलिड कोरची जी काही थिकनेस आहे ती थिकनेस कशी असेल बघा, जास्त असेल. जर थिकनेस जास्त असेल तर जे काही एडी करंट लॉस आहे ते एडी करंट लॉसेस कसे असतील बघा, जास्त असतील. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. इन अ ट्रान्सफॉर्मर कॉपर लॉस is of 500 watt, then how much should be the iron loss for the maximum efficiency. आता इफिशियन्सी जर आपल्याला मॅक्झिमम पाहिजे असेल तर आपल्याकडे कंडिशन असते. ती कंडिशन काय आहे बघा, फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी जो काही कॉपर लॉस आहे म्हणजे जो काही व्हेरिएबल लॉस आहे तो कसा असायला पाहिजे बघा, इज इक्वल टू आयर्न लॉस बरोबर असायला पाहिजे. म्हणजेच व्हेरिएबल लॉस शुड बी इक्वल टू द कॉन्स्टंट लॉस. मग ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉन्स्टंट लॉसेस कोणते असतात तर आयर्न लॉसेस हे कॉन्स्टंट असतात. या केसमध्ये याने कॉपर लॉसला दिलेला आहे, किती दिलेला आहे तो कॉपर लॉस दिलेला आहे या ठिकाणी 500 वॅट. मग जे काही कॉन्स्टंट लॉसेस असतील ते कॉन्स्टंट लॉसेस कसे असतील बघा, ते पण या ठिकाणी काय असतील 500 वॅट असतील. तर आणि तरच या ठिकाणी इफिशियन्सी काय असेल बघा, मॅक्झिमम असेल. म्हणजे दोन्ही लॉसेस जेव्हा बरोबर असतील त्या केसमध्ये इफिशियन्सी मॅक्झिमम असेल. ऑप्शन नंबर थर्ड याचं काय असेल बघा,
करेक्ट आन्सर असेल. जनरली जर या ठिकाणी कॉन्स्टंट लॉसेस इज इक्वल टू 500 वॅट दिला असतं आणि कॉपर लॉसेस आपल्याला विचारले असते तर कॉपर लॉस मस्ट बी इक्वल टू 500 वॅट. कारण चेंज कोणी व्हायला पाहिजे तर चेंज हे ऑलवेज या ठिकाणी व्हेरिएबल लॉसेस न व्हायला पाहिजे, जे की या ठिकाणी कॉपर लॉसेस आहेत. कॉन्स्टंट लॉसेस कोणते आहेत? आयर्न लॉसेस आहेत. पण या ठिकाणी यांनी काय केलं होतं, कॉपर लॉसला त्या ठिकाणी 500 वॅट दिलं होतं आणि मॅक्झिमम इफिशियन्सीच्या केसमध्ये आयर्न लॉस किती असतील तर आयर्न लॉस हे कॉपर लॉसच्या बरोबर असतील, म्हणजे कॉन्स्टंट असतील. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. ओके, द डिग्री ऑफ हमिंग लेवल ऑफ the noise caused in the transformer may be reduced by. जे काही हुमिंग नॉइज आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये ते कशामुळे होतं तर जनरली हमिंग नॉइज हा प्रोडक्शन होण्यापाठीमागे एक फेनोमेनॉन असतो, त्याला आपण म्हणतो MSP म्हणजे मॅग्नेटोस्ट्रिक्शन फेनोमेनॉन. हा फेनोमेनॉन काय आहे, जेव्हा एखादा अल्टरनेटिंग करंटचा सप्लाय आपण या ठिकाणी एखादा अल्टरनेटिंग करंटचा सप्लाय कुणाला देऊया, जेव्हा मॅग्नेटिक मटेरियल या ठिकाणी एखाद्या अल्टरनेटिंग करंटचा सप्लाय आपण देऊया त्यावेळेस जे काही मॅग्नेटिक मटेरियल आहे त्या मॅग्नेटिक मटेरियलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्यांचे जे काही डायमेन्शन आहेत ते डायमेन्शन काय होतात बघा, स्लाइटली चेंजेस होतात आणि ते डायमेन्शन या ठिकाणी स्लाइटली चेंज झाल्यामुळे या ठिकाणी हमिंग असा नॉइज येतो, त्यालाच आपण मॅग्नेटोस्ट्रिक्शन फेनोमेनॉन असं म्हणतो. मग ही प्रॉपर्टी कोणाची आहे तर ही प्रॉपर्टी मॅग्नेटिक मटेरियलची आहे. व्हेनेवर अन अल्टरनेटिंग नेचर ऑफ सप्लाय इज अप्लाइड टू द मॅग्नेटिक मटेरियल इट चेंजेस इट्स डायमेन्शन स्लाइटली. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटोस्ट्रिक्शन फेनोमेनॉन. ओके, मग या फेनोमेनॉनला आपल्याला रिड्यूस करायचं आहे, म्हणजे ह्युमिंग नॉइज आपल्याला रिड्यूस करायचा आहे. आपण त्यासाठी काय यूज करूया, जे काही कोर आहे त्या कोरला या ठिकाणी आपण टाईट करूया, टाईट करण्याचं काम करूया बाय यूज ऑफ द क्लॅम्प्स. म्हणजे जे काही कोर आहे त्या कोरला आपण टाईट करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून जो काही ह्युमिंग नॉइज आहे तो ह्युमिंग नॉइज या ठिकाणी येणार नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. कोर लॉसेस, कोर लॅमिनेशन इन अ ट्रान्सफॉर्मर डिक्रीजेस. जे काही लॅमिनेशन आपण यूज करतो ते लॅमिनेशन जनरली काय रिड्यूस करण्याचं काम करतं. तर आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. जनरली जे काही मटेरियल असतं ते मटेरियल आपण सिलिकॉन स्टीलचं यूज करतो आणि त्यानंतर या सिलिकॉन स्टीलला आपण लॅमिनेशन करण्याचं काम करतो. मग जेव्हा आपण सिलिकॉन स्टील यूज करूया, ह्या सिलिकॉन स्टीलचा पर्पज काय असतो तर जे काही हिस्ट्रेसिस लॉस आहेत त्या हिस्ट्रेसिस लॉसला कमी करायचा आहे. का करण्याचा जो काही हिस्ट्रेसिस कोएफिशिएंट आहे एक्स तो काय असतो बघा, कमी असतो. फॉर सिलिकॉन स्टील इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1.6 असतो. लॅमिनेशन करण्यापाठीमागचं पर्पज काय असतो तर एडी करंट लॉसेस आपल्याला काय करायचे आहेत बघा, रिड्यूस करायचे आहेत. मग लॅमिनेशन कशासाठी, टू रिड्यूस द एडी करंट लॉसेस. हिस्ट्रेसिस लॉसेस असेल का या ठिकाणी, नाही. कॉपर लॉसेस नाही, लिकेज रिएक्टन्स नाही. करेक्ट आन्सर काय असेल बघा, एडी करंट लॉसेस रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, जे काही शीट कोर आहे त्या कोरला लॅमिनेशन करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ 250 kVA 11,000 by 400 volt 50 Hz single phase transformer has 80 turns on the secondary. What is the maximum value of the flux? आता आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर कसे डिव्हाइस आहे बघा, स्टॅटिक डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे रोटेटिंग पार्ट नाहीत. मग यासाठी जे काही EMF इक्वेशन असतं ते EMF इक्वेशन आपल्याला माहिती पाहिजे. जे काही E1 असेल ते E1 इज इक्वल टू 4.44 F5 into N1 म्हणजे प्रायमरी साइडला इंड्यूस झालेला EMF. अगेन हे कसं असेल तर RMS मध्ये असेल. सिमिलर फॅशन मध्ये E2 इन RMS इज इक्वल टू 4.44 F5 into N2. आता या ठिकाणी 4.44 तर कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी तर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे आणि ती सेम आहे, फाय पण या ठिकाणी सेम आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर कशा आहे बघा, ट्रान्सफॉर्मर तर स्टॅटिक डिव्हाइस आहेत पण त्या ठिकाणी कॉन्स्टंट फ्लक्स असेल आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जो काही फेज शिफ्ट असेल ते फेज शिफ्ट कसे असेल बघा, सेम असेल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्यानंतर नंबर ऑफ टर्न सेकंड दिलेले आहेत, विचारलेलं काय आहे 5 विचारलेलं आहे. आता ज्या ठिकाणी हा रेशो दिलेला आहे 11,000 by 400 हा प्रायमरी मध्ये इंड्यूस झालेला EMF असेल आणि सेकंडरी साइडला इंड्यूस झालेला EMF असेल. म्हणजेच यावरून आपण फाय ची कॅल्क्युलेशन करू शकतो. फाय इज इक्वल टू E2 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असेल, हा झाला E1 हा झाला E2 म्हणजेच 400
डिवायडेड बाय 4.44 इंटू एफ दिलेला आहे 50 इंटू N2 दिलेला आहे आपल्याकडे किती 80. ज्यावेळेस आपण याचं कॅल्क्युलेशन करूया त्यावेळेस जो काही फाय आहे तो फाय इज इक्वल टू 22.5 मिली वेबर हे आपल्याकडे काय येईल बघा फ्लक्सची या ठिकाणी व्हॅल्यू येईल. अगेन हा फ्लक्स कसा असेल बघा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फ्लक्स असेल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस क्वेश्चन. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. A 10 kVA 440 volt by 220 volt 50 hertz single phase transformer gives the following test result conducted on high voltage side. ओके, या ठिकाणी जे काही ट्रान्सफॉर्मर आहे 10 kVA तर त्याच्यावरती काय केलेलं बघा टेस्ट परफॉर्म केलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खालील पद्धतीने दिलेला आहे. ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट. आता ओपन सर्किट टेस्ट मध्ये जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज बघा किती आहे 440 व्होल्ट, करंट आहे 1 एम्पियर आणि पॉवर आहे या ठिकाणी जे काही दिलेले आहे ते 100 वॅट दिलेले आहे. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये व्होल्टेज 20 व्होल्ट, करंट दिलेला आहे 22.7 आणि जी काही पॉवर आहे ती पॉवर या ठिकाणी 130 वॅट दिलेली आहे. आता जनरल पर्पज मध्ये विचार केला तर ओपन सर्किट टेस्ट आपण परफॉर्म करतो टू डिटरमाइन द आयर्न लॉसेस और कॉन्स्टंट लॉसेस. ओके, मग याच्यामध्ये एडी करंट लॉसेस असतील आणि हिस्टेरिसिस लॉसेस असतील. शॉर्ट सर्किट टेस्ट आपण परफॉर्म करतो त्याचा पर्पज काय असतो तो डिटरमाइन द फुल लोड कॉपर लॉसेस. याचा पर्पज काय असतो तर कॉपर लॉसेस आपल्याला डिटरमाइन करायचे आहेत. आता कॉन्स्टंट लॉसेस झाले आयर्न लॉसेस, फुल लोड कॉपर लॉसेस झाले म्हणजे व्हेरिएबल लॉसेस झाले. आपल्याकडे दोन्ही लॉसेस या ठिकाणी भेटलेले आहेत. क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे द इफिशियन्सी ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग. आता इफिशियन्सी विचारलेली आहे. जनरली इफिशियन्सीचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इफिशियन्सी इज इक्वल टू x kVA cos phi divided by x kVA cos phi plus PI plus x square times ऑफ PCU. आता x या ठिकाणचा काय आहे तर x इज नथिंग बट द फ्रॅक्शन ऑफ लोड. x इज इक्वल टू फ्रॅक्शन ऑफ लोड आहे. मग तो फ्रॅक्शन ऑफ लोड म्हणजे टेस्ट कोणत्या लोडला या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे. ती फुल लोडला कंडक्ट केलेली आहे, हाफ लोडला कंडक्ट केलेली आहे, 3/4 लोडला कंडक्ट केलेले आहे की किती पर्सेंट लोडला कंडक्ट केलेले आहे. हा एक्स रिप्रेझेंट काय करतोय तर या ठिकाणी फ्रॅक्शन ऑफ लोड रिप्रेझेंट करतोय. म्हणजे जर या ठिकाणी फुल लोड असेल तर एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 घ्यायची, हाफ लोड असेल तर एक्स ची व्हॅल्यू 1/2 घ्यायची म्हणजे 0.5, 3/4 लोड असेल तर एक्स ची व्हॅल्यू 0.75 घ्यायची, तो एक्स झाला. पीआय काय आहे तर पीआय या ठिकाणचे आयर्न लॉसेस आहेत जे की कॉन्स्टंट आणि पीसीयू काय आहे तर या ठिकाणचे कॉपर लॉसेस आहेत. या ठिकाणी म्हणजे इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. केव्हीए कॉस फाय म्हणजे हे काय बघा आउटपुट पॉवर आहे. कशामध्ये केव्हीए हे काय आहे तर अपरंट पॉवर आहे. कॉस फाय त्याला मल्टिप्लाय केलं ही पॉवर कशामध्ये येईल किलोवॅट मध्ये आपल्याकडे पॉवर येईल. आता याच्यामध्ये केव्हीए दिलेला आहे, कॉस फाय दिलेला आहे 0.8, आपल्याकडे पीआय दिलेला आहे, पीसीयू दिलेला आहे. पण जो काही एक्स आहे तर एक्स बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे का तर एक्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन यांनी दिलेली नाही आहे. मग एक्स बद्दल जर इन्फॉर्मेशन दिली नसेल तर एक्स इज इक्वल टू काय असेल त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल जी काही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ती शॉर्ट सर्किट टेस्ट ही कोणत्या लोडला कनेक्ट केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावे लागेल. जर या ठिकाणी एचव्ही साइडला आता या ठिकाणी ओपन सर्किट टेस्ट आपण जनरली कंडक्ट करतो ऑन एलव्ही साइड कीपिंग एचव्ही ओपन सर्किटेड म्हणजे एचव्ही ला काय करतो ओपन करतो. शॉर्ट सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ऑन एचव्ही साइड कीपिंग एलव्ही वाइंडिंग शॉर्ट सर्किटेड. ओके, म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट असेल तर आपण एचव्ही साइडला करूया आणि ओपन सर्किट टेस्ट असेल तर आपण ती कंडक्ट करूया एलव्ही वरती, एचव्ही वाइंडिंगला काय करूया त्या केसमध्ये ओपन करूया. आता जे काही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे त्या शॉर्ट सर्किट टेस्ट मधला जो काही करंट आहे तो करंट बघा 22.7 एम्पियर आहे. ओके, आता शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये जो काही आयएससी असायला पाहिजे तो आयएससी आणि हा करंट जर या ठिकाणी सेम असेल तर या ठिकाणी जी काही टेस्ट आहे ती टेस्ट या ठिकाणी फुल लोडला कनेक्ट केलेला आहे असं आपण या ठिकाणी अज्युम करूया. आता जो काही केव्हीए असतो तो केव्हीए मस्ट बी इक्वल टू व्ही इंटू आय असायला पाहिजे कारण याच्या केव्हीए मध्येच आहे हा प्रोडक्ट आहे कोणाचा व्होल्टेज इंटू करंटचा. यानुसार आय ची व्हॅल्यू काय येईल बघा केव्हीए डिवाइडेड बाय व्ही. केव्हीए किती आहे या ठिकाणचा 10 इंटू 10 टू द पॉवर 3 आहे म्हणजे 10 केव्हीए म्हटलं तरी याला चालेल सिंपली.
ओके, हा किती आहे बघा 10 kVA आहे, डिवायडेड बाय या ठिकाणी जे काही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ती शॉर्ट सर्किट टेस्ट ऑलवेज आपण कंडक्ट करतो हाय व्होल्टेज साईडला. मग या दोन्ही मधली हाय व्होल्टेज साईड कोणती आहे तर 440 व्होल्ट ही हाय व्होल्टेजची साईड आहे. डिवायडेड बाय जर आपण 440 केलं, जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर काय येते बघा 10 kVA डिवायडेड बाय 440 ज्यावेळेस आपण करूया त्याचा आन्सर येतोय विच इज इक्वल टू 22.7 अँपिअर. म्हणजे या ठिकाणचा हाय व्होल्टेज साईडचा जो काही करंट आहे तो करंट किती येतो बघा 22.7 अँपिअर येतोय. आणि शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये जो काही आयएससी करंट आहे तो सुद्धा किती येतोय 22.7 अँपिअर. म्हणजे या ठिकाणी जो काही फ्रॅक्शन ऑफ लोड आहे तो फ्रॅक्शन ऑफ लोड किती झाला बघा 1 झाला, कारण दोन्ही लोड काय झाले बघा सेम झाले. ओके, मग जर असं असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी आता खूप इझी झालेलं आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. मग त्यानुसार आपण इफिशियन्सी इज इक्वल टू एक्स किती झाला 1 इंटू केव्हीए किती आहे 10 इंटू कॉस 5.8 डिवायडेड बाय 1 इंटू 10 इंटू 0.8 प्लस या ठिकाणी पीआय किती होते तर 100 वॅट होते. या ठिकाणी हे केव्हीए मध्ये आहे, या ठिकाणी हे केव्हीए मध्ये आहे. ज्यावेळेस केव्हीए इंटू कॉस 5 करूया त्यावेळेस हे क्वांटिटी कशामध्ये कन्वर्ट होईल तर ही क्वांटिटी होईल कन्वर्ट किलो वॅट मध्ये. म्हणजे या ठिकाणी ह्या व्हॅल्यू कशामध्ये होत्या वॅट मध्ये होत्या. मग या ठिकाणी 100 वॅट इज इक्वल टू काय होईल 0.1 किलो वॅट प्लस या ठिकाणी कॉपर लॉसेस किती होते, या ठिकाणी फ्रॅक्शन ऑफ लोड असेल 1 चा स्क्वेअर होईल कारण एक्स स्क्वेअर या ठिकाणी इंटू कॉपर लॉसेस कशामध्ये होते 130 वॅट म्हणजे 0.13 किलो वॅट मध्ये होईल. जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं इंटू याला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर जी काही इफिशियन्सी येईल ती इफिशियन्सी अप्रॉक्सिमेट 97.2 येईल, जी की या ठिकाणी आपल्याकडे असेल ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असेल आपल्याकडे ऑप्शन नंबर या ठिकाणी 4th वन इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे जो की इफिशियन्सीचा आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा 4 kVA ट्रान्सफॉर्मर हॅज अन आयर्न लॉस ऑफ 200 वॅट अँड फुल लोड कॉपर लॉस ऑफ 200 वॅट. द मॅक्झिमम इफिशियन्सी ऍट युनिटी पॉवर फॅक्टर विल बी. अगेन क्वेश्चन हा कशावरती आहे बघा इफिशियन्सी वरती आहे, पण इफिशियन्सी कशी विचारलेली आहे बघा मॅक्झिमम इफिशियन्सी विचारलेली आहे. मॅक्झिमम इफिशियन्सी कधी ऑकर होईल तर ज्या वेळेस व्हेरिएबल लॉस इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉस असेल त्या आणि त्याच केसमध्ये. आता या ठिकाणी आयर्न लॉसेस किती आहेत 200 वॅट आहेत आणि कॉपर लॉसेस किती आहेत 200 लॉस आहेत. म्हणजे हे लॉसेस ऑलरेडी कसे दिलेले आहेत बघा इक्वल दिलेले आहेत. म्हणजे मॅक्झिमम इफिशियन्सीच्या केसमध्ये या ठिकाणी दोन्ही लॉसेस काय असतात इक्वल असतात आणि क्वेश्चन मध्ये पण या ठिकाणी इक्वल दिलेले आहेत. जर या क्वेश्चन मध्ये आयर्न लॉसेस हे 200 वॅट दिलेले असते आणि कॉपर लॉस हे 400 वॅट दिले असतात आणि मॅक्झिमम इफिशियन्सी विचारली असते तर या केसमध्ये जे काही कॉपर लॉस घेतला असता आपण ते कॉपर लॉस मस्ट बी इक्वल टू 200 वॅट घेतला असता आणि त्यानुसार आपण सिम्प्लिफिकेशन केलं असतं. या ठिकाणी 400 वॅट घेतला असतं का तर नाही. ओके, मग इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये अगेन या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची. त्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा एक्स केव्हीए कॉस 5 डिवायडेड बाय एक्स केव्हीए कॉस 5 प्लस पीआय प्लस एक्स स्क्वेअर टाइम्स ऑफ पीसीयू. पीआय काय आहे ठिकाणचा आयर्न लॉसेस, एक्स काय आहे तर फ्रॅक्शन ऑफ लोडिंग आहे आणि पीसीयू काय आहे तर फुल लोडच्या ठिकाणी कॉपर लॉसेस आहेत. आता एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे का एक्स ची व्हॅल्यू तर दिलेली आहे का आपल्याला या ठिकाणी पाहावे लागेल. द मॅक्झिमम इफिशियन्सी ॲट युनिटी पॉवर फॅक्टर विल बी आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे फुल लोड दिलेला आहे. म्हणजे जर फुल लोड असेल तर एक्स इज इक्वल टू काय असेल बघा 1 असेल. हा एक्स इज इक्वल टू 1 झाला. कॉस 5 ची व्हॅल्यू दिलेली आहे का दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे युनिटी पॉवर फॅक्टर दिलेला आहे. म्हणजे अगेन आपल्याला सिम्प्लिफिकेशन इझी होईल. केव्हीए किती आहे या ठिकाणचा 4 kVA इंटू कॉस 5 दिलेला आहे का 1. आता केव्हीए इंटू कॉस 5 1 विच इज इक्वल टू काय होईल बघा हे किलोवॅट मध्ये कन्वर्ट होईल डिवायडेड बाय 4 इंटू 1 प्लस लॉसेस किती दिलेले आहेत हा 200 वॅट हा 200 वॅट दोन्ही दिलेले आहेत. म्हणजे 2 इंटू 200 होईल. मग 2 इंटू 200 काय केलं कारण दोन्ही लॉसेस सेम आहेत. किंवा याला सिम्पली आपण केलं 200 प्लस 200 जरी केलं तर विच इज इक्वल टू 400 होईल. मग या ठिकाणी बघा हे झालं 4000 वॅट डिवायडेड बाय 4000
प्लस 400 वॅट, म्हणजेच या ठिकाणी जर सिम्प्लिफिकेशन केलं, याला मल्टिप्लाय जर आपण 100 ने केलं, तर या केसमध्ये जे काही याचं करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 4 म्हणजे 90.9% इज द राईट आन्सर असेल. ओके, अशा पद्धतीने आपण इफिशियन्सी वरती या ठिकाणी प्रॉब्लेम पाहिले जातात. सेशन जर आवडला असेल तर सेशनला लाईक करा, सेशन शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सेशन कसा वाटला तो सांगा. ओके, आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण अगेन पॉवर ट्रान्सफॉर्मर वरती या ठिकाणी एमसीक्यूचं डिस्कशन करूया. ओके, आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.